महाराष्ट्रातील तमाम शेतकरी राजा व शेळीपालक मित्रांचं जनाई गोट फार्म मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मी आपण एक 2-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की बिटलपेक्षा उस्मानाबादी शेळी कशी काय सरस आहे. तर याच संदर्भातला व्हिडिओ बघत असताना काही शेळीपालक मित्रांनी मला फोन केला आणि मेसेज पण केले कमेंट बॉक्समध्ये की आम्ही जर उस्मानाबादी शेळीला जर बिटल क्रॉस केलं तर त्याचा रिझल्ट कसा येईल. की आम्हाला कमीत कमी 10-15 शेतकऱ्यांचे पण फोन आले की आम्ही उस्मानाबादी शेळी तर तुम्ही चांगली आहे म्हणता किंवा आम्हाला पण चांगली वाटते ती शेळी, तर तिला वजन वाढीसाठी मग आम्ही बिटलचा ब्रीडर जर क्रॉस केला तर त्याचा रिझल्ट कसा येईल. तर मग याच विषयी आज आपण बोलणार आहोत. तर मित्रांनो, बिटल ही शेळी मूळची पंजाबमधली शेळी आहे आणि ती शेळी उंचीला खूप मोठी अशी आहे, आपल्या उस्मानाबादीपेक्षा मोठी आहे. आणि एक लांबी रुंदी तिची हाईट आपल्या उस्मानाबादीपेक्षा खूप मोठी आहे. आणि उस्मानाबादी आपली कशी मीडियम थोडीशी लहान शेळी आहे. जर आपण जर बिटलचा नर जर घेतला आणि तिला जर क्रॉस केला आणि ती जर आपली शेळी जर लहान असेल तर मित्रांनो गाभडण्याची जास्त शक्यता असते. आणि जर 2-3 पिल्लांची शेळी जर असेल आणि आपण जर तिला क्रॉस केलं बिटलने तर ते काय होतं की पिल्ले बिटलचे मोठे होतात पोटामध्ये. आणि तिला जर क्रॉस केलं आणि ती जर पिल्ले जर खूपच मोठे झाले तर शेळी सुद्धा दगावण्याची जास्त शक्यता होते मित्रांनो. मी काय कधी क्रॉस केलं नाही, पण मी माहिती आणि अभ्यास करून तुम्हाला सांगत आहे किंवा माझे जे मित्र आहेत बिटल फार्मवाले ते मला असं सांगतात आणि मी बघितलंय सुद्धा. तर तुम्ही ट्राय करू शकता. पण हे असं होतंय बिटलचं जर नर क्रॉस केला, कारण त्याची हाईट खूप आहे आणि त्या मानानं मग त्या शेळी जर जर पोटात 3 जर पिल्ले असले आणि ते जर खूप मोठे झाले आणि ते प्रमाणापेक्षा जर मोठे जर पिल्ले होत गेले पोटामध्ये व्यायच्या अगोदर, शेळी व्यायल्याच्या अगोदर, तर ती शेळी दगावण्याची जास्त जास्त शक्यता असते. आणि बिटलचा जर नर तुम्ही घ्या, पण थोडा कमी उंचीचा कमी साईज मध्ये असलेला घ्या. आणि खूप महाग घेऊ नका, कारण बिटलचे रेट कसे आहेत. आम्ही सहज फोन लावला होता एका शेळी पालकाला, तर त्याला विचारलं बिटलचा नर आपल्याला पाहिजे एक 20 किलो पर्यंतचा. त्यांनी किंमत 60,000 सांगितली मित्रांनो. लाख आणि 2 लाखाचे नर आणि 3 लाखाचे असं घेत बसू नका. तुम्ही काय करा, एखादाच छोटा बघून ज्याला गरजूवान शेतकरी आहेत, जे विकणारे आहेत, ओळखीचे आहेत, त्यांच्यापासून तुम्ही एखादा बिटलचा छोटासा नर घ्या. जास्त मोठा घेऊ नका. जास्त मोठा घेतल्यावर आहे ना, आणि पहिला रुपाटीला तर तो नर ब्रीडर क्रॉस करूच नका, माझी कळकळीची विनंती आहे. कारण 100% पाठ तुमचे गाभडणार किंवा दगावणार. तुम्ही 3ऱ्या-4थ्या वेताची जर शेळी असेल तर मग क्रॉस करा, पण तिचं पण तसं होतंय. आणि उगाच महागडे नर घेऊ नका. 1 आणि 2 लाख. मी एक सहज एकाला फोन लावला आणि विचारलं तुमचा नर कितीचा साहेब, 3 लाखाला घेतलाय म्हणलं. एवढी कुठे किंमत असते का. शेळी पालनामध्ये ना थोडस ब्रीडरच्या बाबतीत जास्तच किमती महाराष्ट्रामध्ये आहेत. तर तुम्ही जे गरजूवान शेळी पालक आहेत त्यांना विकायचंय, त्यांच्याकडून तुम्ही थोडं स्वस्त मध्ये घ्या आणि क्रॉस करा. रिझल्ट छान येतो. 1-2 किलोचा फरक पडतो बरं का आपल्या उस्मानाबादीपेक्षा. तर बघा तुम्ही, वाटल्यास ह्याचा पण बघा, बोरचा पण ठीक आहे. बोरच्यानं पण 1-2 किलोचा फरक पडतो, पण बोरची हाईट कमी आहे. आपल्या उस्मानाबादी शेळीची थोडीशी हाईट मोठी आहे आणि बोरची कमी आहे. हे पण कुठं नाही. बघा तुम्ही, मला जसं जे माहिती आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. शक्यतो आपला उस्मानाबादीचा नर चांगला तयार करा गोट फार्मवर आपल्या बंदिस्तमध्ये. त्याला खुराक वगैरे सुरुवातीपासूनच चांगलं द्यायचा प्रयत्न करा. आपल्या शक्यतो आपल्या उस्मानाबादीनं बोकडानं जर क्रॉस केलं तर 100% रिझल्ट भारी भेटतो. जुळ्यातलं प्रमाण घ्या. जुळ्यांचा जो जन्म झालेला असतो ना, त्याच्यातला पहिला जो जन्मलेला असतो ना,
तो ब्रीडिंगसाठी तयार करा आपल्या शेडवर आणि मग बघा रिझल्ट. शेळीला सुद्धा फरक पडतो. जी शेळी 100% एकच देते ना कंटिन्यू, तर त्या ब्रीडरने ना 2 देणार, एवढा फरक आहे. तुम्ही ट्राय करा. आणि एवढं सांगायचं होतं की ब्रीडरचे खूप महाग, बिटलचे खूप महाग ब्रीडर घेऊ नका. स्वस्तातला घ्या, गरजूवान शेतकऱ्याकडून घ्या आणि ट्राय करून बघा. पण माझ्या मते उस्मानाबादीनं जर क्रॉस केलं आणि त्या जुळ्यातलं जर असेल तर 100% जुळ्याचं प्रमाण वाढणार आणि आपलं पिल्लू दगावणार नाही. बिटलचे जर आपण बघायला गेलो तर उस्मानाबादीचे एखादं का विना पिल्लू 2-3 जर झाले तर एखादं का विना पिल्लू दगावतं. असं खूप जणांचं शेडवर झालेलं आहे. आणि शेळी जर मोठी असेल तर 100% मग बिटल क्रॉस करा. मोठी शेळी 4 दातावरची जर शेळी असेल तर तिला बिटलनं क्रॉस करा. 1-2 किलोचा फरक 100% पडणार. आणि व्हिडिओ कसा वाटला मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आवडलं तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, आपलं चॅनल नवीन आहे. ह्या चॅनलवर मी अजून माझ्या अनुभवातून भरपूर काही माहिती तुम्हाला देणार आहे. मी आता सध्या पुण्यात आहे, तर 20 जून नंतर मी दररोज आपल्या शेडवरून आपल्या शेळ्यांचे आपल्या शेडमधून व्हिडिओ पाठवत जाईन. सध्या मी पुण्यात आहे. पुण्यातलं दुकान माझं बंद करून मी 20 जून नंतर गावी जाणार आहे. मला काय काय मित्र म्हणतात की तुम्ही अजून घरातूनच व्हिडिओ पाठताय, शेळ्या कुठे आहेत, शेड कुठे आहे तुमचं. तर माझे जुने व्हिडिओ आहेत शेडचे, शेळ्यांचे. तर मी जाणार आहे. शेळ्या माझ्याकडे कमी आहेत. मी शेळ्या दिवाळीपासून खरेदी करायला सुरू करणार आहे. पहिलं त्याचं चारा नियोजन करणार आहे, म्हणूनच 20 जूनला जात आहे. कारण पावसाळ्यात चारा नियोजन करावं लागेल. आणि मग पावसाळा संपत आला की मी शेळ्यांची तयारी करणार आहे. माझ्याकडे आता सध्या 7-8-10 शेळ्या आहेत, लहान मोठ्या मिळून. आणि मी सध्या पुण्यातच आहे. पुण्यातून गेल्यावर मग पण मी आता काय एवढं पोटतिडकीनं सांगत आहे की नवीन जे शेळी पालन करत आहे त्यांनी अगोदर चारा नियोजन करा. शेळी घ्यायच्या भानगडीत पडू नका. ब्रीडर महागडे घेऊ नका. आपले बाजारातून पाटी घेऊन आपण मी जसं करतोय शेळीपालन त्या पद्धतीनं करू. अगोदर महत्वाचा मुद्दा चारा नियोजन करूया. ब्रीडर वगैरे ही नंतरची गोष्ट आहे. जे नवीन शेळी पालन करणार आहेत ना त्यांनी अगोदर आहे ना चारा नियोजन, प्रोटीनयुक्त चारा असलेले चारापिके लावा. नेपियरच्या त्या तसल्याच्या नादीना लागू नका. 5G हे ते तसलं काही नाही. फक्त तुम्ही काय करा, शेवगा थोडासा लावा, सुबाबळ लावा, हातगा लावा, तुती लावा, मेथी घास लावा. सुरुवात त्याच्यापासून. मेन आपला पाय असतोय चारा नियोजन. चारा जर चांगला लावला तर आपलं शेळीपालन 100% सक्सेस होणार. ब्रीडर आपला उस्मानाबादीचा जरी असला तरी चांगला आहे. बिटलचा मी तुम्हाला अनुभव सांगितलाय, बिटलचं काय केल्यावर काय होतंय. तर तुम्ही तुमच्या परीनं स्वस्तातला घ्या ब्रीडर. 2 आणि 1 लाख 3 लाख आणि 60,000 आणि 80,000चे ब्रीडर घेऊ नका. आपलं जे गरजूवान शेतकरी त्यांच्याकडून घ्या आणि सुरुवात करा. आपण सुरुवात करायचं सध्या ते डोक्यातच आणू नका. ज्यांना नवीन केलं आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांनी तुम्ही प्रयोग करा आणि मग मला कमेंट वगैरे करून सांगा तुमच्या बाबतीत पण असं घडतंय का नाही. त्यामुळे उस्मानाबादला जुळ्यातला पहिला जन्मलेला नर घ्या आणि त्याने क्रॉस करा. त्याला खुराक वगैरे चांगलं करा. 100%, 1000% रिझल्ट त्याचा 1 नंबर येईल. शेळ्याच्या प्रजनन क्षमतेमध्ये पण वाढ होईल. एक जे देणारी शेळी पिल्लू आहे ना ती 2 वर येईल जुळ्यातला नर जर आपण क्रॉस केला तर. अशा पद्धतीने शेळी पालन करूया. आणि मी गावी गेल्यावर 100% शेडचे, शेळी पालनाचे, शेतातले चारा नियोजनाचे सगळे व्हिडिओ पाठवणार आहे. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय किसान.